राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी बांधावरती जाऊन पाहणी केली, शेतकऱ्यांना शब्द दिला आणि ते वचन देखील पूर्ण केलं। जवळपास सरकारने 31,000 कोटींपेक्षा जास्तीची मदत देऊ केली आणि आता ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे। मात्र राज्यातले असे काही व्यक्ती आहेत, त्यांनी ही मदत नाकारली। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे आमदार श्रीकांत भारती आहेत। त्यांची विदर्भाच्या अमरावती पट्ट्यातली जमीन देखील पाण्याखाली होती। स्वतः त्यांनी बांधावरती जाऊन त्यांच्या जमिनीची पाहणी देखील केली। मात्र त्यांनी शासनाच्या मदतीचं काय केलं, थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल? अमरावतीमध्ये जवळपास तुमची अनेक एकर जमीन होती, ह्या अतिवृष्टीमुळे ती देखील पाण्याखाली गेली। सरकारने मदत देखील देऊ केली, काय तुम्ही सरकार संदर्भात केलंय? आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि संवेदनशील सरकारने फार मोठी मदत पण केली आहे। पण मला नेहमीच असं वाटतं की जेव्हा संवेदनशील सरकार मदत करते तेव्हा समाजातल्या संवेदनशील लोकांनी सुद्धा मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने पुढे आलं पाहिजे। आता मला माझी 8 एकर शेती आहे, सोयाबीनचं नुकसान झालं आहे, मला पण अनुदान आलं आहे, पण मी ते अनुदान नाकारतोय, गिव्ह इट अप करतोय। या विषयासंबंधात मी याच्या अगोदर पण गिव्ह इट अप केलंय, पण मला लक्षात असं आलं की जोपर्यंत सरकारतर्फे अशा प्रकारची सुविधा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येत नाही तोपर्यंत इच्छा असून सुद्धा माणूस करू शकत नाही। तर 3 जानेवारी 2024ला महाराष्ट्र शासनाने याचा एक GR काढला आहे आणि महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत ज्या ज्या लोकांना असं वाटतं की मला मिळालेलं मी परत करू शकतो, माझी क्षमता आहे, इच्छा आहे, आता ती व्यक्ती अशा प्रकारचं अनुदान परत करू शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं जसं लोकांना कळतंय लोक परत करण्याची इच्छा व्यक्त करतात आहे, असा माझा अनुभव आहे। आणि या निमित्ताने मी सगळ्या लोकांना आव्हान सुद्धा करणार आहे की ज्याची क्षमता आहे आणि ज्याची इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारचं अनुदान जर परत केलं ना तर सामान्य शेतकऱ्याला 1 रुपया जास्त मिळेल। तुम्ही सर्वसामान्य जनतेला आव्हान करतच आहात, मात्र तुम्हीही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही राज्यातल्या लोकप्रतिनिधींना काय आव्हान कराल? खरं पाहिलं तर सगळे लोकप्रतिनिधी संवेदनशील आहेत। ज्यांची क्षमता आहे त्यांनी नक्की केलं पाहिजे, ज्यांची क्षमता नाही त्यांनी नक्की नाही केलं पाहिजे, त्यांनी ते अनुदान घेतलं पाहिजे, कारण नुकसान झालं आहे। पण स्वाभाविकपणे तसं मी परत करू शकलो कारण माझी काही प्रमाणामध्ये क्षमता आहे। तसंच असे लोकप्रतिनिधी, केवळ लोकप्रतिनिधी नाही तर प्रशासकीय अधिकारी, इंडस्ट्रियलिस्ट, मोठे लोक की ज्यांची क्षमता आहे त्यांनी मात्र नक्की परत केलं पाहिजे। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी श्रीकांत भारतीय, भाजपाचे आमदार। त्यांनी सर्वांना आव्हान देखील केलेलं आहे आणि ही GRची कॉपी देखील मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतो। शासनाने जो नुकताच GR काढलेला आहे ते GR मध्ये गिव्ह इट अप सबसिडी नावाचा कॉलम भरण्यात आलेला आहे। त्यामुळे जे जे इच्छुक असतील, ज्यांना शासनाला ते अनुदान पुन्हा द्यायचं आहे ते देऊ शकतात। व्हिडिओ उमेश सह मी तुषार, रूपनगर, न्यूज 18 लोकमत, मुंबई।